मॅडम नमस्कार. आत्ता आपण आदर्श ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आहोत. आज 15 जुलै आजपासून या ठिकाणी 11वीची अभ्यासक्रम चालू होत आहे. पहिलाच दिवस आहे कॉलेजचा. 10वीनंतर अनेक विद्यार्थ्यांना कॉलेज जीवनातलं एक वेगळं आकर्षण असतं. अतिशय छान असं आपण या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. 12वीचे विद्यार्थी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, जे आपल्या लहान विद्यार्थ्यांना, भाऊ बहिणींना मार्गदर्शन करायला. एक शिक्षक म्हणून आपण काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल? आज आपल्या आदर्श कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता 11वी कला शाखा, वाणिज्य शाखा आणि विज्ञान शाखा अशा तीनही शाखांचा आज स्वागत समारंभ म्हणजेच वेलकम सेरेमनी आपण आयोजित केली आहे. शासनाच्या JR नुसार इयत्ता 11वीचे कॉलेज हे दिनांक 15 जुलै रोजी सुरू करावे असं सांगण्यात आलं. त्यानुसार आज आम्ही आमच्या आदर्श कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता 11वीचे वर्ग सुरू करत आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज आपली जी इयत्ता 11वी आणि 12वीचे जे वर्ग आहेत, ही आपली जी आदर्श विद्या मंदिर याला जोडूनच आपलं आदर्श कनिष्ठ महाविद्यालय आहे. आणि त्यामुळे आपल्या इथे सगळ्यात महत्त्वाचं की आदर्श कनिष्ठ महाविद्यालय म्हणलं की परिश्रम, जिद्द आणि गुणवत्ता या त्रिसूत्रीवर आधारितच आपल्या इथं शिक्षण दिलं जातं. आणि आपले विद्यार्थी हे मावळामध्ये किंवा इतरत्र ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये असेल किंवा आपल्या राज्यामध्ये सुद्धा चमकलेले आहेत. तर मी या ठिकाणी सांगू इच्छिते, इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांचं आमच्या कॉलेजमध्ये स्वागत आहे. ज्या उद्देशाने तुम्ही इयत्ता 11वीचा ॲडमिशन घेतलेलं आहे, कारण जे कॅप राऊंड होतात त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण पहिल्या कॉलेजला प्रेफरन्स देतो. त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही आदर्श ज्युनियर कॉलेजला प्रेफरन्स दिला असेल आणि त्यामुळेच तुमचा नंबर या ठिकाणी लागला आहे. तर मी सगळ्या विद्यार्थ्यांना जे तुम्ही स्वप्न घेऊन या कॉलेजमध्ये आलेले आहात ते नक्कीच आम्ही सर्व शिक्षक पूर्ण करण्यासाठी तत्पर राहू. मी आमच्या मावळ शिक्षण प्रतिष्ठानच्या वतीने, प्राचार्यांच्या वतीने, माझ्या सर्व सहकारी शिक्षकांच्या वतीने सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करते आणि आपण नवीन वर्गाला सुरुवात करू. धन्यवाद. उज्ज्वल ही ओळख खास, मावळ शिक्षण प्रतिष्ठानची उज्ज्वल ही ओळख खास, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अखंड ज्ञानाचा ध्यास. कला, वाणिज्य, विज्ञान शाखा ज्ञानाची त्रिवेणी येथे वाहते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशाचे नवे पंख येथे लाभते. आदर्श नावाला साजेसे आदर्श शिक्षक येथे लाभले. संस्कार, शिस्त, कर्तृत्वाचे धडे प्रेमाने विद्यार्थ्यांना घडवले. प्राचार्यांचे दूरदर्शी नेतृत्व कॉलेजची खरी शान. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उंचावते संस्थेची गौरवशाली मान. येथील प्रत्येक वर्ग म्हणजे ज्ञानाचे पवित्र मंदिर. येथून घडतात उद्याचे शास्त्रज्ञ, अधिकारी, कलाकार आणि वीर. ज्ञान, संस्कार, कर्तृत्व यांचा येथे सुंदर मेळ जुळतो. आदर्श हे नाव केवळ नाव नसून प्रत्येक कृतीतून फुलतो. हे पुस्तकांचे धडेच नाही, माणुसकीचे संस्कार मिळतात. आदर्श हे फक्त महाविद्यालयाचे नाव नाही, तो प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर ठेवलेला विश्वास आहे आणि प्रत्येक पालकाच्या स्वप्नांचा सुवर्ण इतिहास आहे. असे हे आपले आदर्श कॉलेज, मावळची खरी शान भारी. अशीच राहो यशाची परंपरा, असा राहो ज्ञानाचा सुवास. आदर्श ज्युनियर कॉलेजचा सदैव वाढत राहो गौरव आणि विकास. 92% मार्क तिला 11वी पास झालेली ती 92%. त्यामुळे तिचं पुन्हा एकदा सगळ्यांनी स्वागत केलं. आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आजच्या या शुभ प्रसंगी आपल्या कॉलेजमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या 11वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचे 12वीच्या वर्गाच्या वतीने मी अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने स्वागत करते. नवीन स्वप्ने, नवीन ध्येय घेऊन तुम्ही आलात. शाळेच्या चौकटीतून बाहेर पडून कॉलेज जीवन पाहत. 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांकडून तुम्हा सर्वांचे स्वागत. खास आनंदाने आणि यशाने उजळू दे तुमचा हा नवा प्रवास. मित्रांनो, आज तुम्हाला पाहून मला अगदी माझ्या कॉलेजच्या पहिल्या दिवसाची आठवण येते, जेव्हा आम्हीही तुमच्यासारखेच गोंधळलेले, थोडे धाकधूक असलेले, पण नवीन स्वप्ने उराशी बाळगून या कॉलेजच्या पायऱ्या चढल्या होत्या. 11वी हे आपले शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील सर्वात महत्त्वाचे वळण आहे. आत्तापर्यंतचे शालेय आयुष्य आणि आत्ताचे महाविद्यालयीन जीवन यात खूप फरक आहे. सुरुवातीला हा बदल थोडा कठीण वाटेल, पण इथले शिक्षक आणि वातावरण तुम्हाला नक्कीच मदत करेल. 11वीचा अभ्यासक्रम हा 10वीपेक्षा खूप मोठा आणि सखोल असतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच रोजच्या रोज अभ्यास करण्याची सवय ठेवा. विषयांना घाबरू नका, तर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. अभ्यासासोबतच कॉलेजच्या विविध सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये आणि खेळांमध्ये भाग घ्या. शेवटी मी एवढंच सांगेन की 12वीच्या बोर्ड परीक्षेचा पाया 11वीतच रचला जातो. कॉलेजच्या या सुंदर प्रवासात तुम्हाला काहीही अडचण आली तर आम्ही 12वीचे विद्यार्थी तुम्हाला मदत करायला सदैव तत्पर आहोत.
तुमच्या या नवीन प्रवासाला माझ्याकडून भरपूर शुभेच्छा. ज्येष्ठ आणि कनिष्ठ असा भेद मनात ठेवू नका. अडचण आली कधी तर विचारण्यास मागे हटू नका. 12वीच्या दादाताईंचा हाच आहे प्रेमळ संदेश. आनंदाने भरून जाऊ दे तुमचा हा कॉलेज प्रवेश. धन्यवाद.